आज आपण हार्पिक आणि आलाचा वापर करून क्लिनिंग करणार आहोत। घरातल्या क्लिनिंगसाठी या प्रोडक्टचा खूप छान वापर होत आहे आणि घरातल्या वस्तू देखील क्लिनिंग होतात। या दोघांचा वापर करून आपण क्लिनिंग करणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। मला कमेंट आलेली बेसिंग क्लिनिंगची की बेसिंग पूर्ण डीपमध्ये क्लीन कसे करावे, त्याच्यामध्ये येलो डाग असतील तर कसे काढावेत, त्याची मला कमेंट आलेली, ते आज मी तुम्हाला दाखवत आहे। माझा आधीचा व्हिडिओला देखील तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलेला आहे। माझ्या साईडला येलो कलर आलेला असतो, त्या ठिकाणी आपल्याला हार्पिक टाकून घ्यायची आहे। हार्पिक यूज करताना एक काळजी घ्यायची, आपल्याला ते आपला जो स्किन असतो, हाताचा स्किन, त्याला टच करायचा नाही आहे। तर आपल्याला ग्लोव्ज देखील आपण घालू शकतो। ग्लोव्ज घालून मला व्यवस्थित क्लिनिंग करता येत नव्हती, म्हणून मी हातानेच करते। तर इथं मी ब्रश वापरत आहे, तर ब्रशच्या साहाय्याने मी हे क्लिनिंग करणार आहे। तुम्हाला माहिती आहे बेसिंग क्लिनिंगचा ब्रश देखील येतो। मी अजून खरेदी केलेला नाही आहे, पण मी बघितलेला आहे बेसिंग क्लिनिंगचा ब्रश। तर तुम्ही तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्याचा वापर करू शकता। याचा वापर आपण नंतर करणार आहोत, आधी आपण ही बेसिक जी क्लिनिंग असते ती करून घेऊयात। जर छोटा ब्रश असेल ना तुमच्याकडे अवेलेबल, त्याच्याने नक्की क्लिनिंग करा। याच्याने डीपमध्ये पूर्ण क्लीन होऊन जातं आणि आपण पूर्णपणे स्प्रेड करणार आहोत। आपल्याला हार्पिकचं लिक्विड हे पूर्णपणे पसरवायचं आहे। बेसिंगला पूर्णपणे आपल्याला पसरवून घ्यायचं आहे आणि आपल्याला 10 मिनिटं तसंच ठेवायचं आहे, जेणेकरून जे पिवळटपणा आहे तो निघून जाईल। हार्पिकचं लिक्विड हे खूप स्ट्रॉंग असतं, ते स्टीलचे भांडे किंवा स्टीलच्या वस्तू असतात त्याला काळे करतात। म्हणून आधी बेसिंग क्लिनिंग करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याकडे पितांबरी वगैरे काही असेल तर तेव्हा आपण नळ साबणाने किंवा पितांबरीने क्लीन करून घ्यायचे। नळ स्टीलचे असल्यामुळे ते थोडं जर त्याला हार्पिक लागलं तर ते काळं पडू शकते। 10 मिनिटं ठेवल्यानंतर परत त्याला आपल्याला वॉश करायचं आहे, म्हणजे परत आपल्याला ब्रशने त्याला क्लीन करून घ्यायचं आहे। घरामध्ये अशी एक घासणी ठेवायची, ज्याने आपण बेसिंग वगैरे क्लीन करू शकतो, नळ वगैरे क्लीन करू शकतो। त्या घासणीने आपल्याला भांडी वगैरे घासायची नाही आहेत। 2 दिवसानंतर किंवा रोजच्या रोज तुम्ही बेसिंग क्लीन केली तर ती नवीच्या नवी राहील, ते खराब होणार नाही। टाईम नसेल तर रात्री वगैरे क्लीन करून घ्यावे। डीप क्लीन असं तुम्ही जर केलं तर 2-3 दिवस नंतर तुम्ही क्लीन केलं तरी चालते। आता पूर्णपणे चकचकीत बेसिंग दिसण्यासाठी आपल्याला आलाचा वापर करायचा आहे। आपल्याला आला एका कॉटनमध्ये किंवा कपड्यावरती टाकून घ्यायचा आहे आणि बेसिंगच्या पूर्णपणे आपल्याला पसरवायचा आहे। स्क्रीनवर बघत आहात तुम्ही, तर मी कॉटनने पूर्णपणे त्याला पसरवून घेतलेलं आहे। 10 मिनिटं आपल्याला तसंच ठेवायचं आहे। आलाने काय होतं, जे बेसिंग असतो, जो थोडाफार डाग असेल किंवा काही असेल आणि पूर्ण चकचकीत करायचं असेल, पूर्ण व्हाईट करायचं असेल, तर आलाचा वापर नक्की करा। आला वापरल्याने पूर्ण आपली बेसिंग चकचकीत होऊन जाते। दोघं प्रोडक्ट यूज केल्यानंतर तुम्ही जी बेसिंग क्लीन करणार आणि ती चकचकीत झाली की मला कमेंट करून नक्की सांगा, कारण मला नवीन प्रोडक्टचे रिव्ह्यू दाखवण्यासाठी माझा इंटरेस्ट वाढेल। असेच होम क्लिनिंगचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय।